नमस्कार, मी जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीची मॅगी। चला तर मॅगी बनवायला सुरू करूया। एकदम सोप्या आणि सरळ भाषेत मी मॅगी कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मॅगी बनवायला सुरुवात करूया। सर्वात पहिले एक कढई घेतलेली आहे मी, त्याच्यात 2 पळी तेल टाकलं, मोहरी टाकली, मोहरी तडतडली की मिरच्या टाकलेल्या आहे खोडून। त्यानंतर कांदा टाकलेला आहे, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतला की त्याच्यात टोमॅटो टाकायचे आहे, एक बारीक चिरलेला। त्यानंतर ते पण चांगलं परतून घ्यायचं आणि मॅगी मसाल्याच्या पुडीत जो मसाला भेटतो तो सगळा मी एकत्र काढून घेतला होता, तो टाकलेला आहे मॅगी मसाला। 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि मी मॅगीमध्ये हळद नाही टाकत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक उकळी आली की आपल्याला त्याच्यात मॅगी टाकून द्यायची आहे। तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे आणि मी 3 पॅकेट घेतलेले आहे मॅगीचे। 2 पॅकेट मी असे तुकडे करून टाकलेले आहे आणि 1 पॅकेट चांगला बारीक भुगा करून टाकलेला आहे, म्हणजे मॅगी खायला पण खूप भारी लागते, अशी मोकळी मोकळी होते। हे बघा, अशी मॅगी टाकून घ्यायची आहे। तुम्ही अजूनपर्यंत जया रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। छान छान व्हिडिओ बघण्यासाठी, अजून भारी भारी रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला फॉलो करा। बघा 10च मिनिटात आपली मॅगी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओत किती भारी आपली मॅगी झालेली आहे। एकदम भारी दिसतच आहे, तर खायला तर खूपच भारी झालेली असेल। चला तर प्लेटमध्ये काढून घेऊया आपली मॅगी। आता मी इथे प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि तुम्हाला ही मॅगीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही पण अशी झटपट आणि सोप्या पद्धतीने मॅगी नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने खूप बनवायला तर खूपच सोपी आहे। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। खा आणि मजेत राहा।